थंबनेल बघता बरोबर तोंडाला पाणी सुटणारी अशी ही रेसिपी तयार झाली आहे। हॅलो एव्हरीवन, मी आशा यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। तर आज आपण बनवून घेणार आहोत तंदुरी चिकन। पूर्ण चिकन आपण तंदुरी कशी करायची ते पाहूया आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि ती गॅसवरच आपल्याला करून घ्यायची आहे, ओव्हनमध्ये नाही। त्यासाठी लागणारं साहित्य मी ही जवळजवळ 1.25 किलोची पूर्ण चिकन घेतलेली आहे। ती मी स्वच्छ धुवून आणि एकदम ड्राय करून घेतलेली आहे। त्याला मी आता अशा प्रकारचे कट्स लावून घेत आहे। तुम्ही सुद्धा अशा प्रकारचे कट्स लावून घ्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला ही चिकन शिजण्यास मदत होईल। म्हणजे आतपर्यंत मसाला तो गेला, मुरला की मग चिकनसुद्धा शिजण्यास मदत होते। आता थोडेसे मसाले आपण याला लावून घेऊया। मी मीठ घातलेलं आहे, चवीनुसार मीठ। 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालायचं आहे, 1 टीस्पून जिरं पावडर, 1 टीस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून धणे पावडर, 1 टेबलस्पून काश्मीरी मिरची पावडर, अर्धा कप मी फ्रेश दही घेतलेला आहे, पाव टीस्पून मी घेतलेला आहे, पाव टीस्पून मी काळं मिरपूड घातलेली आहे आणि अर्धा टीस्पून मी हळद पावडर घातलेली आहे। आता हे सगळ्या ह्या ज्या आपण मसाले घातलेले आहेत ते सगळे मसाले आपण संपूर्ण चिकनला लागेल, म्हणजे अगदी कट्समध्ये आणि आतपर्यंत लागेल अशा प्रकारे आपल्याला हे चोळून चोळून या चिकनला हे लावून घ्यायचे आहेत। आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालून घेऊ शकता अजून मुरण्यासाठी। तर मी इथे आंबट दही घेतलेला आहे म्हणून मी लिंबाचा रस इथे घातलेला नाही। जर तुमच्याकडे एकदम फ्रेश दही असेल तर तुम्ही, म्हणजे ते आंबट नसेल दही, तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालून घेऊ शकता। अगदी अशा प्रकारे आतपर्यंत आपलं हे चिकनला हा मसाला लागला पाहिजे, कट्समध्ये पण आपला हा चिकनला मसाला लागला पाहिजे। तर आता ही चिकन मी ठेवणार आहे थोडंसं मुरण्यासाठी, पण त्याआधी मी अगदी 1 चिमूटभर मी तंदुरी कलर ह्यात घेतलेला आहे। सुका कलर आहे, ओला नाही। तर तो कलरसुद्धा मी घालून घेत आहे, कारण तंदुरी चिकन म्हटलं म्हणजे तंदुरी कलरसुद्धा चिकनला दिसला पाहिजे। तर तो कलरसुद्धा मी या चिकनला अशा प्रकारे लावून घेत आहे, जास्त नाही, थोडासाच, कारण काश्मीरी मिरची पावडर लालच असते, त्याला कलर असतो, त्यामुळे जास्त काही कलर घालायची गरज नाही। तर आता हा कलर आणि हे मसाले सगळे लावून झाल्याच्या नंतर मी ही चिकन 2 ते 3 तासासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहे। आता तुम्ही हे मसाले रात्री लावून रात्रभर मॅरिनेशनसाठी ठेवलं तरीही काही हरकत नाही, पण मात्र फ्रीजमध्ये ठेवायची। तर मी हे सकाळी मसाले लावलेले आहेत, त्यामुळे मी हे 2 ते 3 तास असंच हे चिकन ठेवून देत आहे मॅरिनेट करण्यासाठी। तर आता आपण पुढची तयारी करूया। आता मॅरिनेट होतं आहे तोपर्यंत मी हा फॉईल पेपर घेतलेला आहे आणि अगदी 3 तासानंतर मी चिकन हे काढलेलं आहे। चिकन मी फॉईल पेपरमध्ये असं बांधून घेत आहे। आता तुम्ही फॉईल पेपरवर करा किंवा मग तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर केळीच्या पानामध्ये सुद्धा तुम्ही हे भाजू शकता। तर सध्या माझ्याकडे केळीचं पान नाही आहे म्हणून मी फॉईल पेपरमध्ये अशा प्रकारे मी भाजून घेत आहे। ॲक्च्युली फॉईल पेपर आपल्या हेल्थसाठी बरं नाही, कारण ते ॲल्युमिनियमचं असतं ना, मग ते थोडंसं ॲल्युमिनियमचं आपल्या शरीरासाठी थोडं घातक असतं। पण माझ्याकडे केळीचं पान नसल्यामुळे मी तुम्हाला फॉईल पेपरमध्ये ही चिकन भाजून दाखवणार आहे। मात्र तुमच्याकडे केळीचं पान असेल तर जरूर केळीचं पानच वापरा। तर आपण नंतर पुन्हा कधीतरी केळीच्या पानातसुद्धा चिकन बघूया, पण ती स्टफ्ड चिकन बघूया। तर आता ही नुसतीच अशीच चिकन आपण हे भाजण्यासाठी ठेवणार आहोत। मी तवा ठेवलेला आहे आणि तव्यावर मी हे असं लो टू मीडियम गॅसवर मी हे भाजण्यासाठी ठेवत आहे। आता हे ठेवल्यानंतर ह्याच्यावर एक मोठं भांडं असं उपडं ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून हवा बाहेर गेली पाहिजे नाही, हवा आतल्या आतच ती लागली पाहिजे। आता 25 मिनिटानंतर मी हे फिरवून घेत आहे, म्हणजे दुसऱ्या बाजूने सुद्धा आपली ही
चिकन छान टेंडर होईल. ही पहा, जवळजवळ 25 ते 30 मिनटानंतर मी फिरवलेली आहे. तर पुन्हा हे आपण झाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा 25 मिनटासाठी दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवून घ्यायचं आहे. आणि त्या भांड्यावर मी माझा खलबत्ता किंवा जड, तुमच्याकडे असो जड वस्तू कोणती असेल तर ती ह्याच्यावर तुम्ही ठेवून देऊ शकता, म्हणजे जेणेकरून कुठूनच हवा बाहेर गेली पाहिजे नाही. आता 25 मिनटानंतर आपण पाहूया, हे भांडं उघडून पाहूया किती छान चिकन शिजलेले आहे ते आपण बघू शकतो. हे पहा, मस्त आपली चिकन शिजलेली आहे. आता या चिकनला आपण गॅस फ्लेम बंद करूया आणि हे चिकन उघडून पाहूया. याच्यात आता थोडासा रस्सासुद्धा झालेला आहे, कारण चिकन दही वगैरे लावलेलं होतं त्यामुळे थोडासा पाणी सुटतो. आता मी हे उघडून पाहत आहे. तुम्ही पाहू शकताय की खूप एकदम गरम आहे, त्यामुळे हात आपला भाजेल, म्हणून मी चिमट्याच्या सहाय्याने हे मी ओपन करून पाहत आहे. तुम्ही पाहू शकताय की मी हात लावलेला आहे, परंतु मला थोडासा चटका लागला आणि म्हणूनच मी आता चिमट्याने हे उघडून घेत आहे. आपली चिकन छान अशी भाजली गेलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकताय मस्त असा चिकनला कलर आलेला आहे. परंतु आता आपल्याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आहे. तर आता स्मोकी फ्लेवर कसा द्यायचा, तर तुमच्याकडे जर कोळसे असतील तर तुम्ही ते कोळसे तापून किंवा त्या कोळशांवर तुम्ही डायरेक्ट ही ठेवू शकता. तर माझ्याकडचे कोळसे संपलेले आहेत, म्हणून मी ही चिकन डायरेक्ट गॅसवर असं ह्याला स्मोक देऊन घेते. ॲक्च्युली डायरेक्ट गॅसवर सुद्धा स्मोक द्यायचा नसतो किंवा आपण डायरेक्ट गॅसवर कुठलीही गोष्ट भाजायची नाही, कारण गॅसमध्ये काही रसायनं असतात ती आपल्या शरीरासाठी घातक असतात. परंतु माझ्याकडचे नेमके कोळसे संपलेले असल्यामुळे मला डायरेक्ट ही चिकन डायरेक्ट गॅसवरच भाजावी लागली. तर चिकन तयार आहे. मी कोथिंबीरची पानं गार्निश करून घेत आहे आणि आताही आपण सर्व करून घेऊया. अतिशय भन्नाट लागणारी ही तंदुरी चिकन तयार झाली आहे. तुम्हाला जर अशा चिकनच्या अजून रेसिपीज हव्या असतील तर मला तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून लिहा, म्हणजे जेणेकरून मी नवीन नवीन रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर करीन. ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर बनतं. मग हा व्हिडिओ शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट लिहा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय.